तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि एकदा जोरदार टाळी वाजवू द्या तुमच्यासाठी, कारण तुम्हीच या पूर्ण परिवारांची नीव असता, शक्तीस्तंभ असता आणि एक स्त्रीने काही ठरवलं तर ती काहीही करू शकते, यात कुठलाच वाद नाही. तर आज मला या मार्गदर्शक म्हणून पडोळे सरांनी जो मान दिला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि या मंचाद्वारे जर मी तुमच्यामध्ये काही चांगले विचार रुजवू शकली आणि त्यामुळे तुमच्या जीवनात काही बदल घडला तर इथे येणं माझं सार्थक झालं असं मी समजेन. तर मी विचार केला की आजच्या या काळात आपली जी संस्कृती आहे त्याच्यातला जो महाग्रंथ महाभारत आहे त्याच्यापासून आपण काय शिकू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये कुठले बदल घडू शकतो याच्यावर आपण थोडीशी एक 5 धडे जे मी शिकली आणि मला असं वाटतं ह्या प्रत्येक स्त्रीने शिकल्या पाहिजे ते आपण करूया. तर सगळ्यात पहिला धडा ती म्हणजे गांधारी. गांधारी राणी होती, सम्राज्ञी होती, पण तिने आयुष्यभर आंधळं राहण्याचं ठरवलं. त्यामुळे तिचे 100 पुत्र धारण असले तरी तिचे मुलं कसे निघाले? सुसंस्कृत निघाले नाही. आज सुद्धा आपण जरी डोळस असलो पण दुर्लक्षाची पट्टी जर डोळ्यांवर बांधली ना तर आपले मुलं जर वेळ निघून गेली असं म्हणतात 5 ते 12 वर्ष हा संस्कार घडवण्याचा वर्ष असतो आणि या वयामध्ये जर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर एक जी प्रोग्रामिंग त्यांच्या माइंडमध्ये झाली मग नंतर जेव्हा सायकेट्रिस्टकडे मुलांना नेतात की बघा ना हे असा करतो तसा करतो, काहीही फायदा नाही. त्यांचे प्रोग्राम्स बनल्या डोक्यामध्ये, आता तो बनला तर त्यांना संस्कार देण्याची जबाबदारी आपली आहे. तुम्ही जर मला खूप आनंद होतो की आम्ही जंगलात जात असतो, आमच्या सरांना खूप आवडतं आणि तिथे सुद्धा जी प्राथमिक जी जबाबदारी मुलांना घडवायची असते ती आईची असते. वाघीण शिकार करायला शिकवते, वाघीण स्विमिंग करायला शिकवते. तर आपण सुद्धा सगळे ते उपस्थित राहणारे वाघीण आहात. निसर्गाने तुम्हाला निवडल्या मुलांना घडवण्यात आणि तुम्ही बाहेरचे कामं सुद्धा करू शकतात आणि मुलांना सुद्धा घडवू शकतात. तर वाघीणसारखा राहा, वाघात तो वाघ तत्व जागृत नेहमीच ठेवा. दुसरी शिकवण जी आपल्याला शिकतो तो आपण अर्जुन. आपल्याला स्टोरी माहितीच आहे की द्रोणाचार्यांना सगळ्या शिष्यांना विचारलं अरे तुला काय दिसतं? सगळे म्हणाले मला हे दिसतं ते दिसतं, फक्त एक अर्जुन फक्त अर्जुनमध्ये होती. आजच्या काळात आपल्या मुलांना सगळ्यात मोठा डिस्ट्रॅक्शन म्हणजे मोबाईल. त्यांचं मन इंस्टाग्रामकडे वळतं, रील्सकडे वळतं, काही शॉर्ट व्हिडिओजकडे वळतं आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. आणि या मोबाईलपासून इतकं ॲडिक्शन वाढत चाललंय की माझे जे पेशंट्स आहेत दिवसेंदिवस मोबाईलचे मुळे जे चष्मे लागत आहे ते वाढत चालले. जेवढे मी आधी नव्हते बघत ते आता बघत आहे. आणि फक्त चष्मा हा फक्त प्रॉब्लेम झालेला नाही आहे, त्याच्यासोबत त्यांची मानसिक प्रॉब्लेम सुद्धा वाढत चालले आहेत. त्यांच्यात राग, चिडचिड, भीती, चिंता आणि कोणी काय म्हटलं तर लवकरच वाईट वाटणे हा वाढत चाललेला आहे. ते एका व्हर्च्युअल जगामध्ये जास्त जगतात, ते सगळं फास्ट आहे. 1 नाही 2 नाही 3 नाही, चलो स्क्रोल करो आणि त्यांना असं वाटतं हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे, ते नाही पाहिजे. रिअल लाईफ अशी आहे हो की नाही? तर आपल्याला मुलांना हे सांगायचं की खरं आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पेशन्सने असतात. किती फास्ट जमाना झाला, 9 महिन्याच्या आधी बाळ बनतं का पोटात? मॅडम आहेतच आपल्या IVF स्पेशलिस्ट, काही गोष्टीला वेळ लागतो, राईट? तर हा जो संयम आहे, धैर्य आहे, पेशन्स आहे, हा कुठेतरी लोप होतोय एकाग्रतासाठी. म्हणून हे जे मुलांचं डिस्ट्रॅक्शन्स आहे त्याच्यासाठी आपली जबाबदारी आहे. आई ती पण करू शकते. जर आई मोबाईल बघत आहे तर मुलं म्हणतातच माझी मम्मा बघते मी का नाही बघायचं. तर आपल्याला आपलाच आचरणचं त्यांच्यासमोर ठेवायचं आहे आणि त्यांचं मोबाईल ॲडिक्शन दूर करण्यासाठी त्यांना कुठेतरी वाढवायचं. स्पोर्ट्समध्ये किती लोकांची मुलं आहेत? व्हेरी गुड, काहीच आहेत हा. सो त्यांना तिथे घडवा. क्रिएटिव्हिटी, डान्स, अशा सगळ्या आर्ट फॉर्म. तू हे नको करू ते नको करू, अरे मग काय करू? कोण सांगणार? आई. ठीक आहे, तर त्यांना कुठेतरी त्यांच्या माइंडला डायव्हर्ट करा. त्यांचे माइंड खूप फास्ट चालतात. तिसरा धडा आपण शिकतो कर्ण हुशार होता, सुसंस्कृत होता, खूप चांगला शस्त्र धारण करणारा होता, पण संगत चुकीची होती. तर म्हणून त्याच्याकडून आपल्याला हे शिकायचं पाहिजे की किती तुम्ही हुशार असला पण संगत जर चुकीची असेल तर अंत चुकीचा आणि घातकच ठरतो. तर आपल्या मुलांच्या जे फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडे पण लक्ष देणं खूप खूप आवश्यक आहे, त्याला दुर्लक्ष करू नका. चौथा, पांडवांचं अपयश. द्विजसभेत सगळं काही हरून गेलं, एवढं मोठं राज्य हरून गेलं, पण त्यांनी जे वनवास घेतला त्याच्यामध्ये ते हारले, रडले आणि असं नाही केलं त्यांनी तो जो क्षण होता तो तपश्चर्यासारखा वापरला. त्यांनी आपलं बळ वाढवलं आणि स्वतःला इतकं मजबूत केलं की मोठ्या युद्धामध्ये ते जिंकले. तर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये पण जेव्हा पण अपयश येते तर किटकिट करण्यापेक्षा तू असं आहे तसं आहे करण्यापेक्षा त्यांचं मनोबल वाढवा, त्यांना
चांगले असं इतकं स्ट्रॉंग करा की जे सेकंड अटेम्प्ट आहे त्याच्यामध्ये ते विजयी ठरतील. घरचं वातावरण चांगलं करण्याची जबाबदारी आईची असते. तर त्यामुळे हा तुमचा सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा हातभार कोणाचा? आईचा. तर ही आईची भूमिका तुम्ही जे करताय ते तुम्ही फक्त तुमच्यासाठी नाही, तुम्ही भविष्य घडवताय, तुमचा देश घडवताय. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, श्रीकृष्ण. आपण बघितलं की श्रीकृष्ण ज्या पक्षात होते तो पक्ष जिंकला. त्या पक्षामध्ये सैनिक कमी होते, खूप सारे जे एक्सपिरियन्स वॉरियर्स आहे लढते कमी होते, पण श्रीकृष्ण जे होते ते मार्गदर्शक होते, ते दिशा दाखवणारे होते आणि ते सारथी होते. अर्थात आपण कितीही आपल्याकडे सगळं काही असलं पण आपली जर आपला मार्गदर्शक कोणी नाही, ज्ञान देणारं कोणी नाही, तर आपण दिशाहीन होऊन आपण कुठेच पोचत नाही. त्यामुळे आपल्या जीवनाचा मार्गदर्शक हा एक नॉलेजेबल पर्सन असायला पाहिजे. आणि म्हणूनच भगवद्गीता आपल्याला जी भेटलेली लाभलेली पुस्तक आहे. आजही मी जेव्हाही कधी डिस्टर्ब होते, खूप मनापासून जर प्रार्थना करते की मला या प्रश्नाचं उत्तर दे आणि ते पुस्तक उघडली तर मला त्या पुस्तकाच्या थ्रू पुष्कळ काही उत्तरं भेटतात. आणि आपण आपल्या सगळ्यांमध्ये आता म्हणाल की अर्जुनाला तर कृष्ण भेटला, आपल्याला कुठे आहे कृष्ण? आहे कुठे कृष्ण? कुठे दिसतो कृष्ण? आहे तो आपल्या सगळ्यांच्या अंतरात्म्यामध्ये. सगळ्यांना आवाज येतो, ए असं नको करू, तसं नको करू. तो अंतरात्म्याचा आवाज म्हणजेच तो दैविक शक्तीचा आवाज आहे. तर ती जी आवाजला आपण जर आपल्याला माहिती करायचं असेल त्याच्यासाठी थोडं शांत व्हावं लागेल. आता मला सांगा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का? कारण तुम्ही शांत आहे. तुम्ही बडबड करा येईल. तसंच आपल्या सगळ्यांच्या अंतरात्म्यामध्ये एक दैविक शक्ती निवास करते आणि ती जर दैविक शक्तीचा आवाज आपल्याला ऐकायचा असेल तर तो बाहेरचा कल्लोष, ते बाहेरची चिकचिक, ते बाहेरची नकारात्मक एनर्जीला थोडंसं सेटल व्हावं लागतं. आणि त्याच्यासाठी स्वतःसोबत थोडा वेळ घालवायचा. थोडं जेव्हा आपण मेडिटेशन करतो, ध्यान करतो, तर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आतून भेटतात. आणि हेच बुद्धांनी केलं आहे. एनलाइटमेंट म्हणजे काय? आपल्या आतूनच आपल्या प्रश्नांची उत्तर आणि आपल्या जीवनाची जी दिशा दाखवणारी जी ज्योत आहे ती आपल्या आत आहे आणि त्याला फक्त जागृत करण्यासाठी थोडं शांत राहावं लागतं. तर तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्धार करणार आहात, तुमच्या मुलांचा उद्धार करणार आहात. हाऊ इज द जोश? येस, ऑल गुड. शेवटी फक्त मी एवढेच म्हणेन, जीतने के लिए बस जुनून चाहिए, जीतने के लिए बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. आसमान भी झुक जाएगा ज़मीन पर, आसमान भी झुक जाएगा ज़मीन पर, बस हौसलों में वो जीतने की गूंज चाहिए. सो